काकू, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहते ना, असं वाटतं की माझी आई असती तर अगदी तुमच्यासारखी असते, परफेक्ट मदर. अगं तुझी आई निदान सुखी तरी असती. माझ्यासारखं आई पण पणाला लागलं नसतं. असं काही घडलं ना की असं वाटतं की अशी मुलं असण्यापेक्षा नसलेली परवडली. अगं राकेशचे काही कमी लाड झाले या घरात, पण तो बघ आपला सागरच. हॅलो. हा मुक्ता, मी बोलतोय. मला सांग, सागरचं काही कळलं तुला? नाही, आतापर्यंत तरी काहीच नाही. कळलं तर मला कळव, मी घरीच आहे. पप्पा, तुम्ही का घरी थांबलाय? तुम्ही पण जरा प्लीज. अगं या केस मध्ये लक्ष घालू नको असं मासाहेबांचा आदेश आहे. त्यांची मुलं काय करतात हे त्यांना बघायचं. पण दोन्ही काका घरी नाहीयेत. मला माहिती आहे ते, पण आता मासाहेबांचा आदेश मी कसा झुगारणार? मला वाटतं कुणीतरी आलंय. मी फोन ठेवतो आणि तू लवकर घरी ये, कळलं? बर. ओके. विजय, खूप मदत झाली तुमची. या तुम्ही आता. जीवा जी. शालिनी बहिणीने बोलवलं म्हणून सांग. जी. सागर, तुमच्या हाका पोचत नाहीयेत त्यांच्यापर्यंत. पद्माकर आहेत घरात? नाही. मेघना आणि दिवाकर? नाही, ते दोघेही नाही. मग कोण आहे घरात? तुम्ही, मी आणि भिंती? उद्यापासून सांगा सगळ्यांना, माझी परवानगी घेतल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय कुणीही बाहेर पडायचं नाही. गावाकडची हागंदारी परवडली असली जागा होती ती. आणि तिथंच एका खाटेवर सागर बाबा उलथे पडलेले. मला तर वाटलं मासाहेब आता चांबडी सोलून काढतात का काय. आणि त्या काट्याच्या अशा वागण्यापायी त्या शालिनी वहिनीने आथरून धरल्यासारखं झालंय राव. ती माऊली त्या जागेवर आली असती तर बेसुदच पडली असती हो. अहो मासाहेब धीराच्या म्हणून बरं, नाही तर ती काय जागा होती बाई माणसानी जायची. देव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, ते असं. सोन्याचा चमचा घेऊन पोरं जन्माला आली आणि आता तेच सोनं खरवडून खाणार आणि आई बापाला नागवणार. त्या परीस आमची पोरं बरी, जन्माला आली तरी इतकी वर्ष नागवीच हिंडत होती. आणि आता म्हातारपणी तीच आमची कांबळं झालीत. काय बी म्हणा, केशवराव देसाई यांच्या टायमाचं घर राहिलं नाही आता.
विठ्ठला, आता हे घर तूच वाचू बाबा. तिकडे सागर बाबांचा पराक्रम झाला आणि इकडे विठ्ठलानं बायकोला बेदम हाणली. विठ्ठलनी, आपले विठ्ठलनी मेल्यानं गोऱ्यासारखी मारली तिला. मला तर वाटतं बाहेर दाखवता येत नाही मर्दानगी, म्हणून घरात बायको जवळ दाखवत्यात. हे आता बाहेर पण मर्दानगी बायकांवरच काढतात, पण ती प्रेमाने. म्हणजे त्याचं लफडं कळलं काय त्याच्या बायकोला? मला बोलला होतं ना बिंदास. आता तुम्ही सगळे त्याला कशाला शिव्या घालताय? लागली बोट बंदराला तर तुम्ही काही पुतळ्यासारखे उभे राहणार आहात का? अगं लक्ष्मी, तरी बी तुझ्यासारखे लग्नासाठी झुरतच असतात नाही का? आता बाजार उठला तरी घेणाऱ्याची हाव संपते का? दगडापेक्षा इट मऊ म्हणूनच पाठ लावतात आमच्यासारखी. पण का ग लक्ष्मी, तुझ्या नशिबात जर वीट आली तरी तिचा भोगच होईल ना ग? काकू, कुठे सापडला सागर? आपल्याला कल्पना येणार नाही अशा जागी सापड. कसल्याशा अड्ड्या मातीतपर्यंत कशा पोचल्या कोण जाणे. आय थिंक आपण डॉक्टरांना बोलूया का? नाही, नको. विजय म्हणत होता की आज सकाळपर्यंत बरा होईल. मग निघू का मी आता? हो, निघ. तसाही उशीर झालाय ना तुला. जा राकेश, हिला सोडून. हो. नाही नको, जाते मी. अगं नको, रात्र खूप झाली आणि सध्या दिवसही बरे नाहीये. काकू, माझी नेहमीचीच वाट आहे ती. जाईन मी. बाय विनी. आलोच. निर्मला, काय ग? काय झालं? अगं का रडतेस तू? मग ती चित्र विठ्ठलची बायको. विठ्ठल खूप मारतोय हो तिला. मारतोय का? खूप वेडवाकडं बोलतीये ती. म्हणते मोठ्या साहेबांच्या नादानी यांनी दुसरा संसार मांडला. वाण नाही पण गुण लागला मोठ्या साहेबांचा. म्हणणं काय तिचं? मग विठ्ठलची ड्युटी बदला ना, नाही तर चित्रा मुलासकट आत्महत्या करेलो. निर्मला, चित्राला सांगा काळजी करू नकोस.
आम्ही आहोत ना, आम्ही बघू काय करायचं. परमेश्वर, कसा हा कुकवाडा मी कसे परतवय हल्ले. का परीक्षा पाहताय माझी? आणि परीक्षाच पाहायची तर तेवढं बळ तरी द्या मला. काय मागितलं मी तुमच्याकडे? एक अखंड आनंदी घर. तेवढ्यासाठी किती लढायला लावणार आहात मला? किती? साहेब चहा तयार आहे. लक्ष कुठं? इथेच काय? कसला विचार करते? वॉकला का नाही गेलीस तू? नाही, कालपासून शालिनी काकू खूप डिस्टर्ब आहेत. त्यांना शक्यच नव्हतं. त्यांचं ठीक आहे, तू जायचंस ना, तेवढंच फ्रेश वाटलंस तुला. बरं चल चहा घे. आणि हा दुसरं म्हणजे ताई येते. ताई येते? वाव. दर वेळा विचारलं की नाही म्हणायची. मग काल रात्री दमच भरला. म्हटलं आता आली नसते जन्मभर बोलणार नाही. झालं, राजी झाली, येते. बरं झालं, आता ताई येते म्हणजे फुल धमाल. मस्तपैकी पोटभर चांगलं चुंगलं चवीचं खायला मिळेल. काय बोलीस तू? नाराय किती दिवस तुला वाईट खायला करतो? डॅम्बेज झाले, डॅम्बेज, दुसरं काय नाही. पप्पा, तुमचं खाणं म्हणजे बेसिक. ताई येते इज बोनस. आय नो तुझं पाहिजे तेवढं कोड कौतुक नाही करू शकलो मी. काय लहानपणी बाबा लवकर गेले, कामासाठी घराबाहेर पडावं लागलं. लग्नानंतर म्हटलं तू, तुझी आई, मी, घर तिघांचंच होतं, पण त्रिखंडातलं सुख आपल्या घरात होतं. परमेश्वराला भीती वाटली या घरात रुळतोय की काय. आईला बोलून घेतलं तरी पुन्हा घराबाहेर कामासाठी. पप्पा, आयुष्य चवीने कसं जगायचं आणि त्यासाठी तुम्ही जे जे केलंय ना, ते जिभेच्या चवीपेक्षाही ग्रेट आहे. माने 11 वाजता आपल्या दोघांना भेटायला बोलवले. कशाला? आपला मुलगा 2 दिवस घरी नव्हता. मा स्वतः जाऊन त्याला शोधून घरी घेऊन आल्यात. हे तरी माहिती का तुम्हाला? तुम्हा लोकांच्या अशा काळजीमुळे छेफारला येतो. काय करायचं ते करू दे त्याला. घरी आला तरी आनंद आहे, नाही आला तरीही आनंद आहे. आपण कशाला टेन्शन घ्यायचं? अहो, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतोय तो. काही वाटोळं वगैरे करून घेत नाहीये तो. अहो, वयाची मस्ती आहे, वयाबरोबर निघून जाते. हा पोरगा सुद्धा बिंडोक आहे. प्रदर्शन कसली करतो आपल्या हौसेची. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही जरा समजून. मी त्याला सांगण्याची काहीही गरज नाहीये. एकदम नॉर्मल आहे तो, नॉर्मल वागतोय तो. अहो, अंगातली रग आहे, जिरवणार कुठे? पोटा पाण्यासाठी मेहनत करायची काही गरज नाही. बापजाद्याने कमवून ठेवलेलंच आहे, मग रग जिरवणार कुठे? हा, पण थोडा लगाम हवा. बोलू आम्ही त्याच्याशी. पण आम्हाला वाटतं की त्याचं त्यालाच कळलं ना, तर जास्त चांगलं आहे. आता काय?
मॉर्निंग. कसं वाटतंय आता? तरंगल्यासारखं वाटतंय. फीलिंग ऑल अलोन. अरे वा, उत्तम. म्हणजे जे तुला हवं होतं तेच मिळालं की, स्वर्गीय सुख वगैरे. काय त्रास होतोय ना तो माझं मलाच माहिती. पण त्याला तू स्वतःच कारणीभूत आहेस हे कळते का तुला? उगाच सल्ले देऊ नकोस रे सकाळी सकाळी. सागर, काय अवस्था करून घेतली स्वतःची? आणि तू जावास अशी ती जागा होती का रे? बस मला सगळ्यांपासून दूर पळायचं होतं, लपायचं होतं सर्वांपासून. आय जस्ट वॉन्टेड टू गेट डिस्कनेक्टेड, बस. अरे पण म्हणून अशा जागेत हॉटेल्स, मित्रांची घरं नव्हती का? हॉटेल्स, मित्रांची घरं? मी कुठे सापडलं माहिती आहे ना तुला? आजी त्या जागी आली होती आणि तिच्यासाठी मित्रांची घरं, हॉटेल्स वगैरे तर म्हणजे वेड आहेस काय तू? अच्छा, म्हणजे त्या जागी तू बऱ्याच वेळा गेला होतास तर? हे नाही आहे, पहिल्यांदाच गेलो होतो रे, आणि कदाचित शेवटचं. आणि पुन्हा अशा ठिकाणी मी कधीच जाणार नाही. अच्छा, आय होप सो. बघूया ना, तूही आहेस, मीही आहे. नाही, घे बोलून तू, पण एक लक्षात ठेव की मी तुझा मोठा भाऊ आहे. हो ना, ते मी कधीच अमान्य केलेलं नाही, पण त्याची जाणीव मला देखील होऊ दे. चल, मला थोडीशी काम आहेत, पळू मी. ओके, यू टेक केअर. या, बाय. चल. मुक्ता, थँक्यू. कशाबद्दल? तू रात्रभर काकू बरोबर थांबल्याबद्दल. इट्स ओके. तू काही बोलत का नाहीयेस? नाही ग, असं काहीच नाही. हे काय बोलतोय ना. राकेश, तुझं नक्की काहीतरी बिनसलं. काय झालंय? तू सागरमुळे डिस्टर्ब आहेस का? हो, पण फक्त तेवढंच कारण नाही. मग बोल ना. मुक्ता, म्हणजे मी कदाचित चुकीचाही विचार करत असेल, पण यु नो, आय मीन. राकेश, प्लीज स्पष्ट बोलशील? Hey Mukta! Hi! Where were you? Where were you? I was waiting at your place. You know? Sorry. What sorry? I was waiting for 2 hours, baby. Really very sorry. It's okay. It's okay. तुझ्यासाठी 2 तास काय, 2 दिवस, 2 वर्ष, forever, you know? Hey, what you call for forever? जन्मभर. That's a good word. काय भर? जन्मभर. जन्मभर. Yes. By the way, meet my friend.